आकाशवाणी नागपूर. नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. आज लोकसभेत 2026-27चा अर्थसंकल्प मांडताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की सरकारच्या सर्वसमावेशक योजनांमुळे सुमारे 7% उच्च विकासदर साधला गेला आहे आणि सरकारला गरिबी कमी करण्यात व आपल्या लोकांचे जीवनमान सुधारण्यात महत्त्वपूर्ण प्रगती करण्यास मदत झाली आहे. या सरकारच्या कामगिरीमुळेच गेल्या 10 वर्षात सुमारे 25 कोटी लोक हे बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर निघाले आहेत, असे देखील त्यांनी स्पष्ट केले. यावेळी अर्थमंत्र्यांनी पुढील 5 वर्षात 20 नवीन राष्ट्रीय जलमार्गांचं कार्यान्वयन करण्याचं प्रस्तावित असल्याचं सांगितलं. पर्यावरणास अनुकूल प्रवासी प्रणालींना चालना देण्यासाठी देशातील महानगरे आणि शहरांदरम्यान 7 हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर विकसित करण्याची घोषणा केली. त्यामध्ये मुंबई ते पुणे, पुणे ते हैदराबाद, हैदराबाद ते बंगळुरू, हैदराबाद ते चेन्नई, चेन्नई ते बंगळुरू, दिल्ली ते वाराणसी, वाराणसी ते सिलिगुडी या मार्गांचा समावेश आहे. निर्मला सीतारामन यांनी भारताला जागतिक बायोफार्मा उत्पादन केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी 10,000 कोटी रुपयांच्या खर्चासह बायोफार्मा शक्ती योजनेचा प्रस्तावही मांडला आहे. आयुर्वेद ज्ञान तसेच योगा विज्ञानाच्या प्रचारासाठी देशभरात 3 अखिल भारतीय आयुर्वेद विज्ञान संस्था देखील स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. खादी, हातमाग आणि हस्तकला यांना बळकटी देण्यासाठी महात्मा गांधी ग्राम स्वराज उपक्रम सुरू करण्याची घोषणा देखील अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात केली. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र सायंकाळी 6 वाजता प्रसारित केलं जाईल. नमस्कार.